नमस्कार. आता आपण जातो आहोत भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव. हे तिन्ही प्राणायाम एकामागे एक सलग करायचे आहेत. आपण मला सुरुवातीलाच सांगितले 4 आपण शरीरासाठी केले, 4 प्राणायाम. आता 4 प्राणायाम मनासाठी. जो अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्याचा, आपल्या अस्तित्वाचा, आपल्या व्यवहाराचा, आपल्या मनातल्या विचारांनीच, आपल्या मनातल्या सगळ्या मनावर झालेल्या संस्कारामुळेच आपल्या व्यवहारामध्ये आपलं वागणं वगैरे ठरलेलं असतं. तर त्याच्यामध्ये चांगली सुधारणा यावी. आपल्याला शारीरिकदृष्ट्या जर नीट व्हायचं असेल तर मानसिकदृष्ट्या सबळ व्हावं, यासाठी हे 4 प्राणायाम आहेत. त्यातला अनुलोम विलोम मी विस्ताराने 5-6 याच्यामध्ये भागामध्ये सांगितले. आता मी सांगणार आहे पहिला असेल तो भ्रामरी. भ्रामरीमध्ये 2 प्रकारे केली जाते. काही लोक म्हणजे याच्यामध्ये पण सुरुवात तुम्ही हात डोळ्यावर वगैरे ठेवून करायचं आहे. नंतर जेव्हा तुमचा स्वतःवर कंट्रोल येईल, जसं मी अनुलोम विलोममध्ये सांगितलं, नाकाला हात न लावता तुम्ही फक्त तुमच्या निर्णयाने श्वास भरा आणि सोडा आणि भरा. असं केल्याने तुम्हाला अनुलोम विलोम करता येईल. त्याचप्रमाणे भ्रामरीचंही तसंच आहे. तुम्हाला सुरुवातीला भ्रामरीमध्ये तुमचे डोळे तर बंद असणार, कानही बंद करून बाहेरच्या आवाजांना बंद करायचं आहे. बोटांचा थोडासा एकदम हलकासा दाब आपल्या नाकाकडे वगैरे अशा पद्धतीने ती बोटं ठेवायची असतात, भुवयाकडे वगैरे. मी तुम्हाला दाखवते. आणि असं करून तुम्ही भ्रमर कसा असा, जेव्हा तुम्ही हा भ्रमरसारखा आवाज करत, ओंकारच असणार आहे पण उच्चारण ओंकारचं पूर्ण न करता, ओंकार जर एखादा मुका मुलगा कसा करेल त्या पद्धतीने नुसता आवाज न काढता, उच्चारण ओंकारचं न करता, ओमच पण भ्रमरप्रमाणे करायचं आहे. तसं केल्याने काय होईल, तुम्हाला हा पूर्णपणे तुमच्या मेंदूला पूर्णपणे थोडंसं हलके, तुमच्या उच्चारणाने जे हलके कंपन निर्माण होतात, तो कंपन पूर्ण मेंदूपर्यंत पोचतो. आणि जे आपल्याला माहीत आहे, आपला उजवा मेंदू आणि डावा मेंदू, उजव्या मेंदूचं कार्य थोडं वेगळं आहे आणि डाव्या मेंदूचा भावना थोड्या वेगळ्या आहेत. दोन्ही वेगवेगळ्या भावनावर अंकुश करतं उजवा मेंदू आणि डावा मेंदू. त्या दोन्हीमध्ये समतोलता यावी आणि तुमच्या व्यवहारामध्ये त्याचा परिणाम व्हावा, ह्याच्यासाठी भ्रामरी आहे. कारण खूप जणांना अतिशय राग येतो. मी अनुलोम विलोममध्ये पण सांगितलं की त्याने तुमच्यावर कंट्रोल येतो. त्याचप्रमाणे भ्रामरी, उद्गीत आणि प्रणवने सुद्धा येतो. आपल्या ज्या अगदी नियंत्रणापलीकडे गेलेल्या ज्या भावना आहेत, त्या भावनांना नियंत्रण आणण्यासाठी हे 4 प्राणायाम खूप चांगले आहेत. अनुलोम विलोम तुम्ही करताना त्याचा जराही आवाज होत नाही, कोणाला कळतही नाही. पण भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव करताना तुमच्या उच्चारण, तुमचा बोलण्याचा, आवाजाचा थोडासा परिणाम आजूबाजूला दिसतो. दोन्हीमध्ये कोणालाही त्रास होण्यासारखं नाही आहे, पण लक्ष वेधून घेण्यासारखं होतं. तर अनुलोम विलोममध्ये मात्र तुम्ही नाकाला जर का बोट न लावता करू शकायला लागला तर कोणाचं लक्षही जाणार नाही. कोणाला वाटेल तुम्ही डोळे बंद करून शांत बसलात आणि तुमचं काम चालू काय असणार आहे, अनुलोम विलोम चालू असणार आहे. पण भ्रामरी, उद्गीत, प्रणवमध्ये तुमचा आवाज हा सतत चालू राहणार. प्रणवमध्ये ध्यान असतं, ते त्यावेळेला मी प्रणवचं घेताना त्यावेळेला सांगेन. पण भ्रामरीमध्ये तुम्हाला ओंकारच द्यायचा आहे, पण तो उच्चारण न करता ओमचा भ्रमरसारखं हे करायचं आहे. आणि तुम्हाला हळूहळू करता लक्षात येईल की तुम्ही असं जसं काय तुम्ही हवेमध्ये उडता आहात, अशा प्रकारची तुम्हाला आतूनच वाटायला लागेल की तुम्ही एकदम हलके झाला आहात. तुम्ही आकाशात अगदी छान भ्रमराप्रमाणे उडतात, अगदी शांत मन झालेलं आहे. हे तुम्हाला करता अनुभव येत जाईल. आणि त्या करण्याच्या अलीकडची मी ही भूमिका तुम्हाला सांगितली की काय अपेक्षित आहे.
तुम्हाला भ्रामरी करताना कुठल्या पद्धतीने बसायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक 8ही प्राणायाममध्ये तुम्हाला पहिल्यांदा बसताना तुमचा पाठीचा कणा ताठ असणं खूप अपेक्षित आहे. पुढे बंद बिंद करताना थोडासा मान खाली जाणं वगैरे हे असं असतं. पण भ्रामरीमध्ये तुम्हाला भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ह्या तिन्हीमध्ये तुम्ही सलग तुमचा पाठीचा कणा सरळच असणार. आपण मला ऐकतात याबद्दल मी आपली खूप आभारी आहे.